भरपूर पैसा होता, धनवान होता, आपल्या एका चाकरासाठी प्रभू येशूकडे आलेला असतो. प्रभू माझ्या चाकराला बरं कर. आणि बायबलमध्ये असं दिलेलं आहे की प्रभू येशू म्हटला, होय चल मी तुझ्या बरोबर येतोय, मी तुझ्या चाकराला बरं करेन, कारण तू माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे. पण हा शतपती, हा अधिकारी म्हणतो की प्रभू तू माझ्या घरामध्ये यावं, माझ्या छपराखाली यावं इतका मी योग्य त्याचा नाही, कारण मी एक अधिकारी आहे, माझ्या हाताखाली बरेचसे नोकर चाकर आहेत, मीही कुणावर हुकूम चालवतो, मीही कुणावर अधिकार चालवतो. तर प्रभू मी त्या योग्यतेचा नाही की तुम्ही माझ्या घरी यावं. आणि बायबल सांगतं की तो म्हटला, प्रभू तू शब्द मात्र बोल आणि माझा चाकर तिकडे बरा होईल. प्रेज लॉर्ड. काढूया आपण ते वचन. काय प्रभू म्हणत आहे? तो म्हणत आहे की प्रभू, तिसरं वचन, हे प्रभू तू छपराखाली यावं असा मी योग्य नाही, पण शब्द मात्र बोल म्हणजे माझा चाकर बरा होईल. शब्द मात्र बोल म्हणजे माझा चाकर बरा होईल. प्रभू येशू तू फक्त बोल, होय जा तुझा चाकर बरा झाला आहे. देवाच्या शब्दामध्ये जीवन आहे, देवाच्या शब्दामध्ये दीर्घ आयुष्य आहे. हे या अधिकाऱ्याला कळालं होतं. त्याला माहित होतं माझ्या धनावर मी भरोसा ठेवू शकत नाही, माझ्या बुद्धीवर मी भरोसा ठेवू शकत नाही, माझ्या ताकदीवर मी भरोसा ठेवू शकत नाही, आणि मी माझ्या चाकराला बरा करू शकत नाही. पण एक कोणीतरी आहे, मी त्याच्यावर भरोसा ठेवू शकतो, आणि त्याच्या शब्दामध्ये ताकद आहे, त्याच्या शब्दामध्ये जीवन आहे, त्याचे शब्द माझ्या चाकराला बरं करू शकतात. आणि म्हणून तो म्हटला की प्रभू तू माझ्या छपराखाली यावं इतकं मी योग्यतेचा नाही, तू शब्द मात्र बोल माझा चाकर बरा होईल. आज या वचनाद्वारे मला तुम्हाला सांगायचं आहे की शब्दामध्ये जीवन आहे, आणि कित्येक लोक ह्या शब्दापासून दूर आहेत आणि शब्दावर विश्वास ठेवत नाही, जो शब्द म्हणजे देव आहे. आज ह्या धनवानाने, ह्या अधिकाराने प्रभू येशूवर विश्वास ठेवला, आपल्या चाकरासाठी तो प्रभू